हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज आहे तिसरा दिवस आणि हे बघा छानपैकी तयार झालेली आहे. आज तिसऱ्या दिवशी आम्हाला लॉज सोडायचं होतं म्हणून पॅकिंग करून ठेवलेलं आहे आम्ही. आम्हाला फक्त दुपारपस्तरच थांबायचं आहे आणि दुपारून आम्ही निघणार आहे सोलापूरला. आणि हे बघा बाहेरचं वातावरण खूप छान आहे. सकाळी मी हे व्हिडिओ 7, 7:30, 8च्या दरम्यान काढलेला आहे आणि नाश्ता करणार आहे आम्ही तिथे. हे बघा आनव आमचा इकडे तिकडे फिरत आहे. आनवचे डॅडी आणि आनव जाऊन गाडीमध्ये सगळं आम्ही शिफ्ट केलेलं, म्हणजे कपडे वगैरे सुटकेस वगैरे ठेवून हे बघा इथं आम्ही नाश्त्याला येऊन बसलेला आहे. नाश्ता करून आम्ही निघणार आहे. हे बघा तिकडे आपल्या इकडं उत्तप्पा डोसा म्हणतात, पण तिकडं आंबोळी म्हणतात. डोसाला आंबोळी म्हणजे मालवणला असं बोलतात. आणि इथं मी नाश्ता इडली आणि चटणी करत आहे. असं सगळेजण नाश्ता करून घेऊन आम्ही सगळे गाडीमध्ये सगळ्यांच्या बॅगा वगैरे, माझी पहिलीच बॅग शिफ्ट केली होती मी गाडीमध्ये. आणि हे लोक नाश्ता करून मग खालती उशिरा येऊन गाडीमध्ये सगळे सामान वगैरे ठेवत आहेत, कारण आम्हाला लॉज सोडून सकाळी नाश्ता करून आम्ही निघालेला आहे. आता असं सगळं हे वातावरण बघायला, आम्ही किल्ला बघायला इथे पोहोचलेला आहे. हे बघा एंट्री करत आहे किल्ला बघायला. इथं बोटिंग करून जायचं आहे किल्ल्याला. तर इथं हे बघा असं वातावरण आहे. हे बघा तिथे अशी एंट्री करत होतो आणि पाण्यामधूनच त्या किल्ल्याला जायचं होतं. काल आमचं अर्धाच प्लेस बघणं झालं होतं. ऊन पण खूप होतं म्हणून आम्ही अर्धेच प्लेस बघू आम्ही आराम करायला लॉजवर जात होतो. आणि परत तिसऱ्या दिवशी मग तर आम्हाला शेवटचा स्पॉट बघून दुपारी आम्हाला निघायचं आहे. हे बघा समुद्र किती मोठा, म्हणजे समुद्राच्या पलीकड किल्ला आहे. बोटिंग करून जायचं आहे. तिथे पण एंट्री करावं लागतं, तिथे पण तिकीट काढावं लागतं आणि खूप लाईन होती, भरपूर लोक होते. बोटिंग करूनच किल्ल्याला जाणार होते म्हणून आम्ही पण तिथे तिकीट काढून बोटिंग करायला वेट करत थांबलेलो होतो. वेटिंगवर होतं, कारण बोटिंग अजून आलेली नव्हती. हे बघा बोटिंग दिसत असेल तुम्हाला, ते बघा तिकडे छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा दिसत असेल, त्याच्याच साईडला हे बघा आम्ही बोटिंग करायला बसलेलं आहे. आता जहाजामध्ये बसलेला आहे आम्ही सगळेजण असं. आणि बोटिंग करून आम्ही निघालेला आहे किल्ला बघायला. बोटिंग करताना खूप छान वाटत होतं, खूप मस्त वाटत होतं. खूप गर्दी होती आणि बोटिंगमध्ये आम्ही सगळेजण असं बसलेलं आहे बघा. हे बघा किल्ला दिसतच असेल तुम्हाला. समुद्र दिसत आहे ना, समुद्राच्या मधोमधी तो किल्ला आहे आणि गोड पाणी. आणि हा प्रेक्षणीय किल्ला, त्याच्यामध्ये विशेषतः महाराजांच्या मावळ्यांच्या वंशजांचे वास्तव्य आहे. ते उदरनिर्वाहासाठी छोटी छोटी दुकानं थाटून बसलेले आहेत. असे त्या ठिकाणी शस्त्रागार साठाही आहे. आणि विशेष बाब म्हणजे चारी बाजूने खाऱ्या पाण्याचे समुद्र असले तरीही या किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याची व्यवस्था महाराजांनी त्या काळामध्ये कशी केली असेल हे पाहण्यासाठी आम्ही मार्गस्थ होत आहोत.
परत या ठिकाणी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे पण आहेत, तेही पाहण्यासाठी आम्ही उत्सुक झालेलो आहोत. त्यामुळं या किल्ल्यावर जाणे हा क्षण अतिशय महत्त्वाचा आहे. हे बघा, किल्ल्यामध्ये आम्ही एंट्री केलेली आहे. आता आतमध्ये जात आहे. खूप मोठा किल्ला आहे हा. हे बघा, महाराजांच्या हाताचे ठसे आणि पायाचे ठसे पाहण्यासाठी आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजावरती निघत आहोत. याच ठिकाणी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे आहेत. पायऱ्या चढून वरती जाऊन हे बघा, हे सगळं बघत आहे. खूप सुंदर दिसत होतं तिथे किल्ला. खूप वरतून बघत होतो आम्ही. खूप छान वाटत होतं. समुद्र पण खूप मोठा दिसत होता. इथून तिथून सिंधुदुर्गच आहे ना ते. वरती चढून सगळं हा शूट केलेला आहे मी. खूप सुंदर दिसत होतं तिकडलं सगळं वातावरण. समुद्र पण दिसत होता आणि त्या साईडला जायची एंट्री नव्हती. आम्ही तिकडे चाललो होतो बघायला, पण आमच्यासोबत ते नको बोलले तिकडल्या साईडला जायला. किल्ल्याच्या साईडला, तिकडल्या साईडला नको ते बहुत. मग आम्ही खाली उतरून थोडं आम्हाला किल्ला फिरून, आम्हाला खूप गरम पण होत होतं आणि तहान पण लागलेली, म्हणून आम्ही इथं छोटंसं तिथे एक हॉटेल होतं. मग तिथे उतरून आम्ही आमची सगळी फॅमिली आम्ही तिथे, माझ्या मैत्रिणी सगळ्या आम्ही लिंबू सरबत प्यायला तिथं थांबलेलं. थोडंसं थंड लिंबू सरबत घ्यावं म्हणून आम्ही तिथे बसलेलं. आणि तिथून परत आम्ही एंट्री करायची होती थोडंसं, आणि इथं तिकीट काढून परत इथं शिवाजी महाराजाचं इथं एक छोटंसं मंदिर आहे. तिथे पण शूट करायचं नव्हतं, तरी पण मी गुपचूप हे शूट केलेलं आहे. सगळं त्यांचे हे ठेवलेले होते, सगळे फोटो वगैरे, हतियार वगैरे हे ठेवलेलं. आणि आनवला मी तिथे सगळे, आनवचे डॅडी त्याला सगळी तिथे माहिती सांगत होते. पण तिथे शूट करायला एंट्री नव्हती, तरी पण मी लपून छपून मी आपलं तिथे शूट करून आनवला दाखवून तिथलं दृश्य सगळं असा शूट करून आम्ही बाहेर पडलेलं आहे. किल्ल्याच्या आम्ही आता बाहेर पडणार आहे. पाहून खूप छान वाटलेलं आहे तिथे, आणि गर्दी पण खूप होती. खूप छान वाटलं. इतिहास सगळा तिथं बघून आम्ही आता एंट्री बाहेर करत आहे. हे बघा, त्यांचे सगळे हतियार हे ते सगळं खूप छान होतं तिथे सगळं. हे बघा, असं सगळं मी शूट केलेलं आहे तिथे. आणि एंट्री करून आम्ही बाहेर परत बोटिंगमध्ये बसून रिटर्न निघालेला आहे. किल्ला सगळा बघून परत बोटिंगमध्ये बसून एंट्री आम्ही करत आहे बाहेर. हे बघा, तिथे मी शूट केलेलं आहे. खूप छान वाटलं. आणि सोलापूरला जायची पण वेळ होत होता. खूप छान किल्ला होता. खूप छान बघून आम्ही आता गाडीमध्ये बसलेलं आहे आणि आता निघालेला आहे आम्ही सोलापूरला. हे बघा, आता मालवण आम्ही म्हणजे मालवणहून आम्ही निघालेलं आहे. आता सोलापूरला एंट्री करत आहे. गाडीमध्ये बसलेलं आहे. आता हे बघा, तिथे रस्त्यावर
आंबे दिसले आम्हाला, म्हणून रस्त्यातच थोडेसे मालवणच्या साईडला थोडंसं तिथे आंबे होते. खूप छान होते. गाडी थांबवून आम्ही हायवे रोडला तिथे आंबे घेत होतो. खूप छान होते. आणि तिथून निघाल्या आम्हाला दुपार झाली. मग तिथे आम्ही एक हॉटेल बघितलं. हॉटेलमध्ये दुपारचं जेवण करत होतो. ॲक्च्युली 2-2:30 वाजले होते आणि तिथे आम्ही हॉटेलमध्ये जेवायला बसलेलं आहे दुपारच्या टायमामध्ये. थोडंसं आम्ही मालवण पुढे येऊन जेवायला बसलेलं आहे दुपारच्या टायमामध्ये. आता निघालेला आहे सोलापूरच्या रस्त्याला, म्हणून आमचं जेवण खावण तिथे जिथं असं वाटलं की तिथे थांबायचं, तिथे आम्ही असं जेवण करत आहे. हे बघा, जेवणासाठी लोणचं आहे, भेंडी आहे, चपाती आहे, पापड आहे. आणि जेवण करून आम्ही बाहेर मग थोडंसं थंडीला बाहेर बसलेलं आहे. हे बघा, तिथे ना फणसाचे झाडं होते. खूप छान होतं. खूप मोठे मोठे फणस लागलेले, म्हणून तिथं मी हा शूट केला. आणि आम्ही थोडंसं जेवण करून थोडंसं बाहेरच बसलेलं होतो. आणि 2:45च्या दरम्यान आम्ही 4:45ला तिथून निघालेला आहे. हे बघा, दुपारचं जेवण करून थोडंसं थंडीला तिथे बसून आम्ही आता हायवे रोडला निघालेला आहे. बघा, गाडीत आम्ही बसलेला आहे. आता निघालेला आहे सोलापूरच्या रोडला आहे बघा. संध्याकाळ झाली होती, 8:45 वाजले होते आणि या हॉटेलला आम्ही संध्याकाळी जेवायला बसलेला आहे. हाय गाईज, आम्ही आता आलेलो आहोत सांगोल्याच्या जवळपास. कुठं आलेलो आहे आपण? सांगोलाच्या जवळपास आलेलो आहे सांगोला. आता तिथे जेवायला बसलेलं आहे आम्ही सगळ्याच. तर सांगोल्याच्या जवळपास येऊन आम्ही हॉटेलमध्ये तिथे जेवायला बसलेलं आहे. जेवण करून आम्हाला परत आता निघायचं आहे. हे बघा, जेवण मागवलेलं आहे. तंदुरी रोटी आणि 2 भाज्या, शेवभाजी आणि चण्याची भाजी मागवलेली होती. असं छानपैकी जेवण करून आम्ही निघालेलं आहे. सोलापूरच्या जवळपास आलेलं आहे. आणि संध्याकाळी आम्हाला